हाय सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणजे ज्यांचं नवीन वर्ष चालू झाले त्यांना हार्दिक शुभेच्छा. पण आमचं नवीन वर्ष चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. तर आपलं कॅलेंडर बदललं आहे, त्यामुळे आपल्याला बदलायला लागणार आहे. तर येणारं वर्ष 2025 सगळ्यांना सुखात, समृद्धीत आणि आनंदात जावो. आणि चलन बनवताना, बिलं बनवताना 2025च लिहा, नाही तर 24 लिहून बसाल. कळलं का? आणि काल 31 होतं, तर मी बनवली खरी बिर्याणी किरणच्या आग्रहास्तव. तर ती बिर्याणी मी कशी बनवली हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर सुप्रिया किरण पाटील, यूट्यूबचं नाव आहे VMK अँड सुप्रिया लाईफस्टाईल. या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक पण करा नक्की हां. आणि आवडलं तर, काय प्रॉब्लेम्स वाटले तर कमेंट पण करा. चला मग मी तुम्हाला दाखवते मी बनवलेली माझ्या स्टाईलची बिर्याणी. मी बिर्याणीसाठी लागणारा कांदा जो पातळ कापून घेतला आहे, आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे. चला मग फ्राय करूया. कांदा फ्राय करताना ते सारखं असं हलवत राहायला लागतं, नाहीतर तो खूप असा जळून जातो आणि जळल्यानंतर मग त्याचा असं कडवट टेस्ट लागते. तर ते तुम्ही थोडंसं हलवत राहा, कारण याच्यातच थोडंसं जास्त टाईम जातो आणि असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हलवायचं. ठीक आहे. आता आपण हे थोडंसं बघा, कलर थोडासा चेंज झाला आहे आणि जास्त ठेवलं तर ते जास्त असं काळा कलर होतो. तर आता आपण हे काढून घ्यायचे. तर मी ते आता एका प्लेटमध्ये तयार झालं आहे, तर ते एका प्लेटमध्ये काढून घेते. म्हणजे आपल्याला असं ते वरती टाकण्यासाठी, बिर्याणीला वरती टाकण्यासाठी याने एक वेगळी छान टेस्ट येते फ्राय केलेल्या कांद्यामुळे. तर ते आताच आपण सगळं काढून घेते आणि हेच तेल आपण फोडणीसाठी, चिकनच्या फोडणीसाठी यूज करणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा कांदा सगळा आपण काढून घेतला आहे. 1 किलो चिकन आहे. किरणने चिकन बारीक पीस केले, कारण आम्हाला मोठे पीस आवडत नाहीत, तर बारीक पीस केलेत आणि धुवायचे. आता तोपर्यंत मी चिकनला लावण्यासाठी हे लसूण, अद्रक आणि मिरची हे आता मी सगळं मिक्सरला लावून बारीक करून घेते, पेस्ट चिकनला लावण्यासाठी. मस्ती, मिल्क मस्ती, डिमाटो दूध छान असतं हे दही. तर दही टाकते. त्याच्यानंतर आपण केलेली अद्रक लसूणची पेस्ट, अद्रक लसूण आणि मिरची, कारण आम्ही जरा तिखट खातो, झणझणीत तिखट. आज 31 आहे, त्याच्यासाठी आपण करते बिर्याणी. आणि मी माझ्या पद्धतीने कशी बिर्याणी करते ते तुम्हाला दाखवते. तर आता हे याच्यामध्ये टाकायचे आणि ह्याच्यात टाकणार आहे 1 चम्मच थोडंसं चिकन मसाला आणि एक तेल टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करायचं आणि मॅग्नेट होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ, अर्धा तास ठेवायचं आहे. आणि हे अर्धा तास ठेवेपर्यंत मी भाताची तयारी करणार आहे. बासमती तांदूळ अर्धा तास
भिजवून ठेवायचे पाण्यामध्ये. ठीक आहे. आता आपण पाणी गरम व्हायला ठेवले आणि पाणी उकळलं. त्याच्यामध्ये उकळलं नाही अजून, त्याच्यामध्ये टाकते वेलची, मीठ टाकायचे अंदाजे आपल्या चवीनुसार. 4-5 काळी मिरी, 4-5 लवंग, इलायची, मसाल्यामधली इलायची, चक्री फूल 1 टाका आणि हे असे खडे मसाले सगळे आपल्याला टाकायचे. हे म्हणजे काय? त्याचं तर मला नाव माहीत नाही आहे. मसाल्यामध्येच असतं ते. आणि दालचिनी. हे खडे मसाले टाकले की ते पाणी उकळून दे. पाणी उकळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते परत. हे आता पाणी चांगलं उकळले आणि ते उकळलेल्या पाण्यामधून जे आपण खडे मसाले टाकले होते सगळे खडे मसाले आपण बाहेर काढून घेणार आहोत. कारण आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहे, बासमती तांदूळ. तर ते मी सगळे खडे मसाले काढून घेते. ते खडे मसाल्यामधला एखादा मसाला जरी किरणना लागला जेवताना तर ते मला फार ओरडतात. त्यामुळे मी ते खडे मसाले सगळे किरणला काढून घेते. मसाले फार ओरडतो मला. आता अशा प्रकारे बघते मी अजून काही काळी मिरी वगैरे राहिले का. पण ते इथून काळी मिरी राहिली आहे पण ते निघत नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही असं सगळं काढून घ्या. तर मी तांदूळ, बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते आणि ते चांगले धुवून भिजवून ठेवले. आता हे पण पाण्यामध्ये काढून टाकते. काढून टाकला. आता हे तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचे. आता आपण आहे ना चिकन बनवण्यासाठी त्याची पेस्ट आणि ग्रेव्ही थोडीशी होण्यासाठी आपण थोडंसं कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि मिरची. मी मिरची यासाठी घालते कारण आमची मिरची पावडर आहे ती तिखट नाही आहे. त्यामुळे तिखट असं झणझणीत होण्यासाठी मिरची घालते. तर हे आपण आता सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. हे आपण मॅग्नेट करून ठेवलेलं. त्याच्यामध्ये मी आता थोडंसं आपण फ्राय केलेला कांदा याच्यामध्ये टाकणार आहोत आणि थोडा आपण वरती लावायला ठेवणार आहे. त्याच्यामध्ये मी कांदा टाकले. सॉरी, ॲक्च्युली हे पूर्ण शूट नाही झालं. मी ब्रजला शूट करायला सांगितलेलं पण ते ब्रजने काही नीट शूट नाही केलं. आपण जी पेस्ट बनवलेली ती आपण ह्याच्या तेलामध्ये फ्राय केली आणि त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकला आणि त्यानंतर चिकन टाकलं. असं हे सगळं बनवले. आता मी त्याच्यावर मीठ टाकते. असं ते शूट नाही झालं ॲक्च्युली. हे डायरेक्ट हे शूट झालं. तर सॉरी. पण मी ह्याच्यामध्ये म्हणजे घी आणि तेल टाकलं. त्याच्यामध्ये ते पेस्ट आपण बनवलेली ती टाकली आणि त्याच्यानंतर बिर्याणी मसाला टाकला, मिरची पावडर थोडीशी टाकली आणि नंतर ते मिक्स करून आता मीठ टाकलं. माझं बिर्याणी बनवायचं भांडं. हे स्पेशल बिर्याणी बनवायला घेतले कारण आमच्या घरी नॉनव्हेज फार आवडतं. माझ्या मिस्टरांना नॉनव्हेज फार आवडतं. त्यामुळे मी हे आठवड्यातून किंवा 15 दिवसांनी एकदा तरी बिर्याणी बनते आमच्या घरी.
त्यामुळे हे भांडं मी स्पेशली बिर्याणीसाठी घेतलं. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे ही आपली ग्रेव्ही इकडे तयार करू. हे आता चिकनचा थर लावला. आता मी लावणार आहे भाताचा राईस. त्याच्यासाठी मला हेल्प करतोय ब्रश. आपला ब्रश हेल्प करतोय. माझं तोंड दाखव. हा आपण आता भाताचा जो थर लावतोय त्या भाताच्या थरानंतर तुम्ही याच्यावर कलर टाकू शकता. पण मी काही कलर नाही टाकला. मी त्याच्यावर आता परत चिकन टाकते. असं पूर्ण ग्रेव्ही टाकून घ्यायचं आपल्याला. कुठे खात्याची दिसत नाही. आणि मग चिकन टाकल्यानंतर आपण हे फ्राय केलेला कांदा असं वरून टाकणार खूप सारा. कारण आपण इथे 2च थर लावणार आहे. आणि खूप सारी कोथिंबीर. आणि त्याच्यानंतर परत आपण लावणार आहे राईसचा थर. हेल्प ब्रश हेल्प. राईस भाताचा थर लावून झालाय. आणि मी तुम्हाला सांगायचं विसरली, मी भातामध्ये बनताना घी टाकलं होतं. ते मी दाखवलं नाही ॲक्च्युली. ते शूट केलं झालं नाही. तर भातामध्ये घी टाकायचं आणि घीचा स्मेल छान येतो. आणि मी टोपामध्ये आधी पण घी टाकलं होतं. तर घीचा छान स्मेल येतो. आणि आता आपल्याला सगळं अशा प्रकारे सेकंड थर परत आपण चिकनचा लावलाय. त्याच्यावर टाकून खूप सारा कांदा. राहिलेला कांदा सगळा टाकते बरोबर. आणि खूप सारी कोथिंबीर. ओके. काय झालं? आता आपण ह्याच्यावर एकतर आपण असं साईडने ना पिठाचं थर लावून मग आपण असं झाकण लावू शकतो. त्याला बोलतात दम बिर्याणी. पण काय झालंय, माझे तांदूळ आहे ना अर्धे कच्चे ठेवायचे होते आणि अर्धे, पण ते पूर्णपणे शिजले काडेपर्यंत. तर मी आता फक्त असं पेपर लावणार आहे आणि त्याच्यावर ठेवणार आहे आणि
हे 5 मिनिटं तसंच ठेवणार आहे. माझ्याकडे आहे एक, आता हे मी 5 मिनिटच फक्त ठेवणार आहे मंद आचेवर. तोपर्यंत मी घेते सगळं साफ करून. ओके, नंतर दाखवते तुम्हाला कशी झाली आहे बिर्याणी. माझी बिर्याणी रेडी. बिर्याणी मी बनवले आणि कचुंबर बनवले किरणने. पण आता एका साईडून आपण याच्यामध्ये कलर पण टाकतो. यावेळेस कलर नाही टाकला कारण किरण म्हणाला की कलर नको टाकू, त्यामुळे यावेळेस मी कलर नाही टाकले. आता तुम्हाला टेस्ट करून दाखते. ब्रच ब्रजला शूट केलं ना, त्याला अजिबात आवडलेलं नाही. कारण त्याने कपडे काढून बसला होता जेवायला, तर त्याला शूट केलं, त्याला फार राग आलेला. त्याला नाही आवडत, तो साधा फोटोसुद्धा काढत नाही, तर कॅमेरा तर दूरची गोष्ट. त्याला फार राग आलेला, तरी मी शूट केलं. हा रात्रीचा सीन आहे. आम्ही जेवल्यानंतर बाहेर बसलो होतो, तर सगळे फटाके वाजायला लागले, तर मी ते शूट करत होते. बघताय तुम्ही, बिल्डिंगमधून शूट करत होती. सगळे फटाके वाजतायत मस्त. लांब आहे तर तिकडे पण वाट. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. दिसते फटाके. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. जवळ दिसत. मी ख्रिश्चन नाही आहे, पण हॅपी न्यू इयर यासाठी की आमचं कॅलेंडर चेंज आहे. नवीन कॅलेंडरच्या नवीन शुभेच्छा 2025. बाय बाय 2024. छोटी पोरं असे आकाश
चेंज झालेल्याचा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. पण आमचं नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच. बाय बाय, गुड नाईट. आणि नवीन कॅलेंडर चेंज झालेल्या इयरला शुभेच्छा. बाय बाय. आज आम्ही 31च्या निमित्ताने बनवली होती बिर्याणी. तर तुम्हाला बिर्याणी कशी वाटली, रेसिपी, ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. कळलं ना? बाय बाय, गुड नाईट.